प्रकार सुरू आहे. सर, सामनामध्ये तुम्ही सामनामध्ये लेख आलेला आहे की वडापाव जिंदाबाद तोंडात तुम्ही ठेवलेला आहे, रोजगार द्यावा असे त्याच्यामध्ये पुस्तक नाही, कसं आहे की देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांना महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा लढा, महाराष्ट्राचा संघर्ष, मराठी माणसाचा त्याग, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी केलेलं जीवनभराची तपस्या याच्याविषयी फडणवीसांना माहीत असण्याचं कारण नाही. ते शिवाजी पार्कच्या सभेत थट्टा उडवतात वडापावची की काय दिलं, वडापावच्या गाड्या दिल्या, आम्ही रोजगार देऊ. किती लोकांना रोजगार दिला? तुमचे 5-25 ठेकेदार भाजपचे कौशल्य विकास योजनेमध्ये जे ते सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत ना. जयशाला रोजगार नक्की मिळालेला आहे, अनुराग ठाकूरच्या भावाला रोजगार नक्की मिळालेला आहे. पण तुम्ही किती रोजगार दिला? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 60 वर्षापूर्वी 65 वर्षापूर्वी तरुणांना सांगितलं नोकऱ्या मिळत नसतील, आत्ता या क्षणी आपला संघर्ष सुरू आहे, तर वडापावाच्या गाड्या लावा आणि अर्थार्जन करा, रिकामे बसू नका. पुढे हाच वडापावचा उद्योग मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे, तर न्यूयॉर्क, जर्मनी, जगभरात गेला वडापाव. माहिती आहे का तुम्हाला? जगभरात वडापाव मिळतो आज. हा मराठी याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि मोठी आर्थिक उलाढाल या माध्यमातून मराठी तरुणांनी केली. आजही अनेक वडापावच्या गाड्यांवर सामान्य मराठी कुटुंब जी वडापावचा उद्योग करतात, 5,000पासून 1 लाखापर्यंत रोजचं उत्पन्न आहे. हे माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांना? हे ठेकेदारी नाही आहे, हे मराठी माणसाच्या कष्टाची कमाई आहे, कष्टाची. मुंबईतल्या उपनगरातल्या 50% जास्त लोकांचं, चांगल्या लोकांचं दुपारचं अन्न हे वडापाव आहे. झुणका भाकर जी शिवसेनेनं सुरू केली, हे देवेंद्रजींना माहीत आहे का? नाही. पण चांगल्या कामावर तंगडी वर करायची हे त्यांचं काम आहे. वडापावचा अपमान करू नका. वडापाव हे आता महाराष्ट्राचा ब्रँड आहे आणि तो बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे झाला आहे. ही पोटदुखी आहे का तुमची? तुम्ही काय दिलं सांगा ना. तुम्ही काय दिलं? काहीतरी ती दिल्लीला एक अटल कॅन्टीन सुरू केली, त्याही बंद पडल्या. तुम्ही इडलीची टिंगल कराल का अशी? मेंदूवड्याची टिंगल कराल अशी? डोसाची टिंगल कराल अशी जाऊन इतर राज्यामध्ये? इडली ना हा सुद्धा रोजगार आहे ठिकठिकाणी. इडली विकतात ना पोरं, तुम्ही खाता ना. मग वडापावची टिंगल करताय कारण तुमच्या मनामध्ये मराठी माणसाविषयी, मराठी संस्कृतीविषयी द्वेष आहे आणि म्हणून तुम्ही वडापावची टिंगल करताय, ठाकरेंची टिंगल करताय, मराठी माणसाची टिंगल करताय. आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र साहेब. विल्सन चिमकाराचा वाद वाढत असताना